कोशिंबी या संघाचं फील्ड प्लेसमेंट पाहू शकता. शॉट मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड स्कोअर लेग, शॉट मिड विकेट आणि दोन फिल्डर डीप मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये सीमाचं रक्षण करत असताना वाट इज लॉंग ऑफ आणि वाट इज लॉंग ऑन. अंपायर सिग्नल गेम इज ऑन, ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. टायगर पहिलाच बॉल टायगरचा अतिशय दर्जेदार होता. सुंदर लाईन होती या बॉलची. आउटसाइड ऑफ्टिंग पिचिंग झाल्यानंतर बॉल भरदा वेगाने निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि पहिल्याच बॉल वरती खातं खुलं करून दिलं नाही आहे बॅट्समन नितेश भोईरला. हा तो डॉट बॉल. फील्डमध्ये चेंजेस केली. बॅटचा फ्लो पहिल्याच बॉल वरती चेक केला टायगरनं. वाट इज लॉंग ऑन द फिल्डर सरकला डीप मध्ये विकेटच्या दरम्यान. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न, फटका कसला, बॉल हवेत, विकेट किपरनं टिपला झेल आणि मॅच मध्ये संपला. बॅट्समन नितेश भोईरचा खेळ 0 या आकड्यावरती पोहोचलाय. जयशंकर चांदा या टीमला हा पहिला धक्का. बिग विकेट ऑन बिग लॉस. नितेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. डावखुरी आताचा आहे एक वेगवान आणि विस्फोटक फलंदाज. स्ट्रायकिंग एंडवरती शांताराम. राऊंड विकेट फुलरलीचा हा बॉल स्विचिट टीम केला. बॉल गॅप मध्ये निघून झाला. वेगन आउटफील्ड वेगवान आहे. अगदी थर्डमॅन रिजनला गवताला शिरत बॉल गुदगुला करून निघून झाला सीमारेच्या बाहेर. शांताराम गोलंबे यांच्या बॅट मधून हा देखणा स्ट्रोक स्विचिटच्या माध्यमातून येतोय. हा अप्रतिम चौकार. बॅट्समन शांताराम कोलंबे या बॉलला स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॉडी लाईन लवकर रीड केली. या अगोदरच्या बॉल वरती देखील प्रयत्न झाला होता स्विचिटचा. तो अटेम्प्ट सक्सेसफुल राहिला होता पण या बॉली अपयशी ठरलेत. स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन शांताराम कोलंबे आणि त्यांना चकवून बॉल सरळ निघून चालला विकेट किपर विष्णू यांच्या हातामध्ये. हाय तो डॉट बॉल. टीमची टोटल 13 रन झालेले आहेत 4. फुल टॉस बॉल, वेगवान गती होती, भन्नाट गती होती, जबरदस्त लाईन होती. इम्पॅक्ट दाखवत असताना, गोलंदाजी मधली चुरस दाखवत असताना टायगर आणखीन एक डॉट बॉल. टप्पा बरोबर वेग भन्नाट आहे टायगर यांच्याकडे आणि त्या वेगाचा परिचय गतीची धमक पहिल्याच ओव्हरमध्ये देत असताना टीम चांदईच्या विरुद्ध मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये दर्जेदार सुरुवात करून दिली आहे टीम शिवशक्ती कोशिंबीला. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, ऑफ ब्रेक बॉल, टायमिंग होत नाहीये, भन्नाट गती होती या बॉल वरती. आउटसाइड ऑफस्टिंग पिच झाल्या हा बॉल. त्यानंतर सरळ आदलला मिडल आणि लेग वरती. पण स्पर्धेचा नियम आहे लॅग बिफोर विकेट. या स्पर्धेमध्ये नाही हा डॉट बॉल इथे आला. ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानामध्ये ते समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जयशंकर चांदई टीमचा धावफलक पोहोचलाय ते एका विकेटच्या नुकसानामध्ये 4 या आकड्यावरती. समाप्त झालं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. गुड स्टार्ट बाय टायगर. ऋतिक येत आहेत दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती. मॅन्डेटरी पॉवर प्ले P2
सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. कडून सध्याच्या स्थितीला बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना बॉलर ऋतिक स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन सज्ज होतात. सागर कोळंबे हे तिसऱ्या क्रमांकावरती खेळपट्टीकडे दाखल झालेत. पॉवर प्लेचं हे दुसरं षटकर. वाईडिश लॉंग ऑन आणि त्याचबरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 2 फिल्ड आहे डीपमध्ये. धीम्या गतीचा हा बॉल ऑफस्टिक सोडून चाललाय. अंपायर सिग्नल इट इज वाईड. पहिल्याच बॉलवरती गती थोडी कमी केली होती ऋतिकनं, बट लाईन खराब आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला वाईट बॉलचा आणि एक एक्स्ट्रा नंतर टीमचं हे धावफलक पुढे पोहोचत असताना 5 या आकड्यावरती 5 रन ऑन द बोर्ड. सुरुवात खराब झाली दुसऱ्या षटकाची, मग कमबॅक इथे करावं लागेल बॅट्समॅन सागरच्या विरुद्ध बॉलिंग टाकत असताना बॉलर ऋतिकला. रावंडी विकेट फटका इथे बसलाय. बॉल विथ मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर जज करतोय शॉर्ट मिडविकेटच्या दरम्यान आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये इथे कॅच ड्रॉप. सोपा झेल होता, मोठी संधी निर्माण झाली होती, पण त्या संधीचं सोडणं इथे झालेलं नाही आहे आणि हा सोपा झेल इथे धरतीला जाण झाला. 1 रन ऍड होईल बॅट्समॅन सागर कोळंबे यांच्या अकाउंटमध्ये आणि टीमचा धावफलक पुढे पोहोचेल. तर सिंगल धाब्याच्या साथीनं 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा फलंदाजाला जीवदाड मिळतं तेव्हा तेव्हा तो खूप मोठा उपद्रव मैदानामध्ये करत असतो. आणि पाहूयात आपण या जीवदाचा कशा प्रकारे फायदा उचलेला या मॅचमध्ये बॅट्समॅन सागर कोळंबे. सिंगल धाब्याच्या साथीनं स्ट्राईक इथे चेंज झाली आहे. स्ट्रायकिंग एवढी सज्ज होतात बॅट्समॅन शांताराम कोळंबे, ज्याने 3 बॉलचा सामना केला. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला आणि सध्याच्या स्थितीला त्यांना सामोरं जातो. बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट हँडेड बॉलर ऋतिक. लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि त्याचबरोबर लेफ्ट हँडेड बॉलर यांच्यामध्ये रंगणारी ही चुरस आपण पाहू शकता. फुल लेंथ होता ऑन साइडला उचलला हा बॉल. एक्साइटिंग पॉवर. जसा चेंडू बॅटवरती आला तसा चेंडू निघून चालाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. शांताराम कोळंबे यांच्या बॅटमधून येतो हा दमदार ब्लास्ट. बॉल सीमा पार. हा दर्शनीय देखणा स्ट्रोक. षटकार. शांताराम कोळंबे फार वेळ शांत राहणारा खेळाडू नाही आहे आणि त्यांना आपला परिचय दिला लेफ्ट हँडेड बॉलर ऋतिकच्या विरुद्ध. नॅचरल बेनिफिट असतो लेफ्ट हँडेड बॅट्समनला. या वेळेला ऑन साइडला स्विंग केला हा बॉल. फिल्डर जज करतो मिड विकेटच्या दरम्यान. तिथे झेल फिनिश झालाय आणि फलंदाज वाजवतोय शांताराम कोळंबे. मोठा मोहरा, मोठा अडसर दूर करत असताना बॉलर ऋतिक फलंदाज होतोय बाद. चांदई टीमला पोहोचला हा दुसरा धक्का. तंबूच्या दिशेला रवाना झाली आहे बॅटिंग करणाऱ्या जयशंकर चांदई टीमची आणि सद्य स्थितीला टीमचा हा डाव इथे संकटामध्ये सापडलेला तुम्हाला पाहायला मिळतो. स्कोरबोर्डवरती रन आहेत 12. 2 विकेटचं झालं पतन आणि सद्य स्थितीला मैदानाकडे दाखल झालेत बॅटिंग ऑर्डर नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती बॅट्समन ऋतिक कोळंबे. राऊंड विकेट ऋतिक. विषयमध्ये फटका विकेट करण्याचा प्रयत्न. ओव्हर द इनफिल्ड. बॉल तिथे सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. वाऱ्याचा प्रवाह साथ देत होता उजव्या हाताचा बॅट्समनचा आणि बॉल बरदा वेगाने निघून चालला. वाडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार. आणखीन एक ब्लास्ट मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना सागर कोळंबे या फलंदाजाला जीवदान मिळाला होता आणि त्या जीवदानाचा फायदा इथे सद्यस्थितीला तो घेतोय. षटकार ते ठोकलाय ऋतिकच्या विरुद्ध. टीमची धावसंख्या पुढे पोहोचत असताना 6 धावेच्या साथीनं 80 ऑन द बोर्ड. 18 धावा आहे धावफलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट.
यावेळेला आउटसाइड एज घेतली गेली. बॅकवर्ड पॉईंट आणि थर्ड बॅटचा फिल्डर बॉलच्या पाठीमागे मोठी चेस. थर्ड बॅटच्या फिल्डरचे प्रयत्न चांगले राहिलेत. पहिल्याच टीममध्ये बॉलला त्याने अडवलंय. तोपर्यंत 2 धाबा अगदी सहजरित्या इथे कंप्लीट होतात आणि 2 धावेच्या साथीनं बॅटिंग करणाऱ्या जयशंकर चांदई टीमचं धावफलक पुढे पोहोचत असताना डबल डिजिट डबल फिगर 20 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. स्टील 1 टू गो. दुसऱ्या ओव्हरचा मॅनेटरी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाचा अजूनही 1 बॉलचा किल्ला आहे शिल्लक आणि बॅटिंग दर्जेदार करत असताना सागर कोलंबे जीवदानाचा भरपूर फायदा तो घेतोय जयशंकर चांदई टीम करता. फुल लेंथ होता आउटसाइड ऑफ स्टिंग पिचिंग. टप्पा पडल्यानंतर बॉल भरता वेगाने निघून येतो विकेट किपरच्या हातामध्ये. लाईन इथे रीड करता आली नाही. बॅट्समन सागर कोलंबेला बॉल सरले तो विकेट किपर विष्णू यांच्या हातामध्ये. हा डॉट बॉल 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस टीमचा धावफलक तुम्ही पाहता जाऊन पोहोचले ते म्हणजे 10.00च्या सरासरीने 2 विकेटच्या अखेरीस 20 या आकडावरती. दोन षटकांची समाप्ती ते झाली आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती पाहू शकता आपण बॅटिंग करत असताना जयशंकर चांदई या टीमचं सद्यस्थितीला जाऊन पोहोचले ते 20 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही कॉल करू. गोटेकर बी टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर वालशी टीम कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला रिक्वेस्ट आहे आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकी करता टॉस का बॉस कक्षामध्ये आपण त्वरित संपर्क साधायचा. पहिल्या फेरीची 4थी मॅच असेल गोटेकर बी आणि त्यांच्या विरुद्ध वालशी त्या 2 टीमच्या दरम्यान. सेकंड स्पेलमध्ये त्यात बॉलिंग ट्रॅकवरती टायगर ज्यानं पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स दिला होता. पहिलाच बॉल टायगरचा लोगो फुल टॉस पाकफुट देऊन पूल केलाय. मिडविकेटच्या फिल्डरला संधी नाही आहे. टप्पा घेतल्यानंतर बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय सीमारेषेच्या बाहेर. ऋतिक कोलंबे याच्या बॅटमधून येतो हा दर्जेदार स्ट्रोक चौकार. वरती आक्रमण चौकार इथे ठोकलाय. ऋतिक कोलंबेनं टीमचे रन झालेले आहेत 24. लोगो फुल टॉस बॉल विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केला. सॉफ्ट नेट पुश विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केला. 2 फिल्डर्स प्रयत्न करतायत बट आउट ऑफ हिट्स रीच त्यांच्या आवागाच्या बाहेर 2 क्षेत्रक्षेत्राच्या मधलं अंतर कापत बॉल फरार झाला सीमारेषेच्या बाहेर. हा येतो दुसरा चौकार. दुसरा चौकार मिसफील्ड झाली. वाडिश लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या फिल्डरच्या दरम्यान आणि त्याचा फायदा इथे मिळाला बॅटिंग करणाऱ्या जयशंकर चांदई टीमला. यावेळेला इनसाइड आउट फटका सजवण्याचा प्रयत्न. बॉल अवेत फिल्डरचं जजमेंट चांगलं राहिलं. एक्स्ट्रा कव्हरला सोपा जाईल तिथे टिपलाय. ऋतिक कोलंबेची पारी समाप्त. 28 धावसंख्येवरती पोहोचतोय. हा 3रा धक्का बॅटिंग करणाऱ्या जयशंकर चांदई या टीमला. न्यू बॅट्समन येत आहेत मैदानाकडे. वैभव थेट 2 चौकार लगावले होते. बॅट्समन ऋतिक कोलंबेनं इनसाइड आउट स्ट्रोक सजवायचा होता. बॅटचा फेस खूप लवकर बंद झाला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला सोपा झेल तिथे टिपत असताना क्षेत्ररक्षक विशाल बॅट्समन आउट होता. न्यू बॅट्समन मैदानाकडे दाखल होते. वैभव थेट स्ट्राईक विकेटवरती आहे सागर कोलंबे. टीमचे रन झाले 28. ओव्हर द विकेटने फुल लेंथ बॉल ऑन ड्राईव्ह इथे पेश केली आहे. हलक्या हातानं बॉटम बॅटचा खूप चांगला वापर करत असताना सागर कोलंबे तू मेमे झाली होती. थोडी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता बट लास्ट मोमेंटला अंकित होते. ते गुण 1 धाव आणि 1 धावेच्या साथीनं टीमचं हे धावफलक पुढे पोहोचत असताना 29 या आकडावरती.
स्टील 2 to go. तिसऱ्या ओव्हरमधील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलर तयार टायगर. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत मिड ऑफच्या दरम्यान फिल्डर पोस्ट आहे डीप मधून, पण 3 फिल्डरच्या दरम्यान बॉलची ग्राउंडिंग झाली आहे. नो मार्क्स लँड देर. सेफली बॉलची ग्राउंडिंग झाली आणि तोपर्यंत 2 धाबा अगदी सहजतेने टीमच्या अकाउंटमध्ये ऍड करत असताना बॅट्समन वैभव धेर त्याचं इंडिव्हिज्युअल अकाउंट वैयक्तिक खातं या 2 धावेच्या साथीनं खुलं केलं जातं आणि टीमचा धावफलक डबल नंतर पोहोचलाय ते 31-31 या आकड्यावरती. फुलरलेनचा हा बॉल ऑफ ड्राईव्ह देखील मिड ऑफ वरून चेंडू मागे चालला. वाडिश लॉंग ऑफच्या दरम्यान फिल्डर पोहोचला डीप मधून, तोपर्यंत 2 धावा अगदी सहजतेनं या बॉलवरती देखील कंप्लीट होत आहेत. डबल नंतर अंपायर सिग्नल. थर्ड ओव्हर इज कंप्लीट. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि अखेर 3 षटकांची अंती 11.00 धावेची सरासरी मेंटेन ठेवत असताना 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलक पोहोचले जयशंकर चांदई या टीमचं 3 विकेटच्या नुकसानामध्ये इन डबल जी डबल फिगर 33 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. अक्षय येत आहेत 14 षटक घेऊन टीम शिवशक्ती कोशिंबी संघाच्या वतीनं. स्ट्रायकिंग एंडमध्ये समोर जाईल बॅट्समन सागर कोळंबे आणि त्यांच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन वैभव धेर. 5व्या विकेट करता पार्टनरशिप रचण्याचा प्रयत्न झाला. सध्याच्या स्थितीला सागर खेळत आहेत 5 बॉलमध्ये 10 या आकड्यावरती. पहिलाच बॉल स्विंगिंग यॉर्कर. प्रत्युत्तर नाही आहे. बॉडी लाईन पूर्णपणे खुली झालेली नसते जेव्हा तुम्ही ओव्हरमधला पहिला बॉल टाकत असता आणि वाडिश यॉर्कर चेंडू हाताळत असताना काय कंट्रोल दाखवलं पहिल्याच बॉलवरती. बॉलर अक्षयनं अक्षरशः फलंदाजाला नामोहरण केलं स्ट्रायकिंग एंडवरती. हा तो डॉट बॉल. दुसरा बॉल लोगो फुल टॉस. विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केला. सेफ एक्झिक्युशन शेप शॉट. वाडिश लॉंग ऑफच्या दरम्यान टायगर येत आहे डीप मधून, तोपर्यंत बॉलला कव्हर करून थ्रो करतील. इझिली 1 रन ऍड होईल बॅटिंग करणारा जयशंकर चांदई टीमच्या अकाउंटमध्ये आणि या सिंगल नंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 34 या आकड्यावरती. 4th विकेट अक्षय. लोगो फुल टॉस बॉल विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केला. स्ट्रेट अॅरो डान्सिंग डाऊन द विकेट. व्हाट अ शॉट. एक्साइटिंग पॉवर आणि बॉल करतो सीमारेषेची सबर. लॉंग ऑन क्लिअर करत असताना वैभव थेर यांच्या बॅटमधून येतोय हा राजेशाही षटकार. टीमचा धावफलक वेगानं पुढे सरकत असताना 40 ऑन द बोर्ड. 40 धावा आहे धावफलकावरती. आक्रमकता धारण करत असताना बॅट्समन वैभव धेर गिअर चेंज करून सध्या स्थितीला टीम करता तो टॉप गिअरवरती बॅटिंग करतो. षटकार त्यानं ठोकलाय बॉलर अक्षयच्या विरुद्ध, ज्यानं वाडिश यॉर्करनं या स्पिनला सुरुवात केली होती आणि त्याच्या विरुद्ध केलेलं हे आक्रमण सध्याच्या घडीला टीमचा डाव पुढे नेत असताना 6 धावेच्या साथीनं धावफलक पोहोचले ते 40 या आकड्यावरती. 40 ऑन द बोर्ड. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. हे डावाचं 4थं षटक सध्या स्थितीला प्रगतीपथावरती मार्गस्थ होत असताना अक्षयच्या विरुद्ध केलेले हे आक्रमण. रन झालेले आहेत 40. ऑन द बोर्ड. यानंतर होणारा पहिल्या फेरीचा अंतिम अखेरचा आणि 4था सामना गोठे गरबी आणि त्यांच्या विरुद्ध वालसी संघ. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना सूचना आहे नाणेफेकी करता पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर आपण टॉस का बॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे.
चला फिल्डिंग थोडी सेट करायची टीम शिवशक्ती कोशंबी. 40 रन झालेले आहेत स्कोरबोर्ड वरती. चौथ्या ओव्हरचा खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. चौथं शतक टाकण्यासाठी बॉलर तयार होता अक्षय. हावे इन कडून स्ट्रायकिंग एंड वरती वैभव. यावेळेला हा चेंडू विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केला. ऑफ ड्राईव्ह इथे करत असताना डीप मध्ये फिल्डिंग चांगली झाली. वाडिश लॉंग ऑफच्या दरम्यान बॅकलिपला खाली ठेवलं आणि त्यानंतर सरळ हातानं या बॉलला फक्त दिशा देत असताना वैभव थेर टीमच्या धावफलक पुढे पोहोचत असताना या सिंगल नंतर धावसंख्या झाली आहे. बॅटिंग करणाऱ्या जयशंकर चांदई टीमची 41-41. स्ट्रायकिंग एंडवरती सागर. मध्ये फटका झूट केला. वाडा शॉट अप्पी स्क्वेअर ड्राईव्ह आणि बॉल सरळ निघून चालला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. अद्भुत अविश्वसनीय आणि अकल्पनीय फटका. कॅच ड्रॉप झाल्यानंतर सागर गोलंबेचा मैदानामध्ये हाहाकार. बॉल सीमा पार येतोय तो षटकार. त्यांना 47-47 या आकड्यावरती मिळालेलं जीवदान त्याचा फायदा घेत असताना सागर कोलंबे यावेळेला देखील इनसाइड आउटच्या माध्यमातून अप्रतिम फटका. अलंग टू द कार्पेट स्ट्रोक इम्प्लिमेंट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वैभव थेरचा आणि 2 धावा अगदी सहजरित्या या बॉलवरती कंप्लीट होतात. अंपायर सिग्नल 4 ओव्हर इज कंप्लीट. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. 2 षटकांचा खेळ अखेर इथे संपला. बॉलर टायगरचा त्यानंतर 1 षटक हाताळलं होतं ऋतिकनं आणि सध्याच्या घडीला आता 4थं षटक संपन्न झालं अक्षयचा. 4 ओव्हरचा खेळ इथे संपला. 12.25 धाबेची सरासरी स्कोर कार्ड वरती रन झालेले आहेत 49. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाते तोपर्यंत ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. बाहेर घेऊन यायचं ड्रिंक्समॅनला विनंती आहे. 4 ओव्हरचा खेळ सध्या इथे समाप्त झालाय. 4 षटकांच्या खेळी धावसंख्या झाली होती 49-49. चौथं षटक अक्षयचं थोडं महाग राहिलं. 16 रन त्यांना खर्च केल्या. सध्याच्या घडीला 5व्या नंबरवरती दाखल झालेले वैभव थेर 4 बॉलमध्ये 11 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन देत आहेत आणि त्यांच्या साथीनं टीमचा डाव इथे सावरत असताना बॅट्समन सागर 9 बॉलमध्ये कॉन्ट्रीब्युशन देतोय 19 धाबेचं. पार्टनरशिप निर्माण करत असताना भागीदारी रचत असताना दोनही बॅट्समन जशी एक बीट जोडून भिंत निर्माण होतीये, एक थेंब साचून तलं निर्माण होत आहे, त्याच पद्धतीने एक धाव जोडून टीमचं हे स्कोर कार्ड इथे रचत असताना दोन्ही बॅट्समन. लास्ट ओव्हर ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या सत्राचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती येतोय बॉलर आकाश. स्ट्रायकिंग एंडवरती वैभव. उर्दी विकेट पहिलाच बॉल बॅकफुट होती येऊन दर्जेदार स्क्रीन ड्राईव्ह आउटफील्ड वेगवान बॉल सरळ निघून चाललाय दंदन करत एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. वैभव थेर यांच्या बॅट मधून येतोय हा वेगवान दर्जेदार झोमदार चौकार. अर्धशतक इथे कंप्लीट झालं. 50 फॉर टीम जयशंकर चांदई. रन झालेले आहेत चौकारानंतर 53 रन. वैभव थेरच्या आक्रमकतेनं मैदानामध्ये बॅटिंग करतोय. रखरखत्या उन्हामध्ये देखील डोक्यावर बर्फ ठेवून तो संयमी खेळ इथे साकारतोय. बॅकफुट होती थांबून स्ट्रोक इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न ऑफटिक सोडून जातोय. हा बॉल पिचिंग खराब आहे. मेन अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर एक एक्स्ट्रा रन ऍड होईल बॅटिंग करत असताना जयशंकर चांदई टीमच्या अकाउंटमध्ये आणि टीमचा धावफलक एक्स्ट्रा रन नंतर पुढे पोहोचेल ते 54 या आकड्यावरती. सुरुवात चांगली राहिली होती टायगरची जेव्हा त्यांना गोलंदाजी केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन त्यांना खर्च केल्या होत्या.
त्यानंतर ऋतिकच्या विरुद्ध 16 धावा, तिसऱ्या षटकात टायगरच्या विरुद्ध 13 धावा आणि चौथ्या षटकामध्ये देखील 16 धावा. आणि या ओव्हरमध्ये लाऊडबिलिटीज मोठी कडा घेतली गेली बॅटची. फलंदाज बाद आहेत, स्वतःला देखील तिथे प्रामाणिकपणा दाखवला आणि मैदान सोडावं लागतं. वैभव थेरला टीमला पोहोचला. सध्या स्थितीला मैदानामध्ये हा धक्का चौथा. आउटसाइड ऑफ स्टिक पिचिंग झालेला हा बॉल. स्क्वार कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज घेतली बॅटची आणि त्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. ही विकेट इथे संपादित करत असताना अंतिम अखेरच्या आणि निर्णायक षटकामध्ये बॉलर आकाश धावसंख्या टीमची विसावती आहे, ती म्हणजेच 54. 54 या आकड्यावरती. स्टील 4 टू गो. स्ट्रायकिंग एडवरती न्यू बॅट्समन आतिश. यावेळेला ऑनसाइडला दूर करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाही. या शॉर्ट बॅकवर्ड स्कोरलेगच्या दिशेने इनफिल्डमध्ये चांगली फिल्डिंग म्हणेल ती फक्त एकच धाव. बॅट्समन आतिश कोलंबेला टीमच्या धावफलक पुढे पोहोचत असताना डबल डिजिट डबल फिगर 55 ऑन द बोर्ड. 55 धावा आहेत धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती सद्यस्थितीला दाखल झाला मॅन इन फॉर्म, मॅन इन टच, ज्याला जीवदार मिळाला या मॅचमध्ये आणि त्यानं उपद्रव या मैदानामध्ये केला तो सागर कोलंबे. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडचा भार सांभाळत असताना वेल फिनिशरची भूमिका त्याला अदा करावी लागेल. ऑनसाइडला विकेट काढण्याचा प्रयत्न, प्रॉपर लेन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स घेतला या बॉलला आणि त्यानंतर सरळ विसावत असताना विकेट किपरच्या हातामध्ये हा तो डॉट बॉल. सागर कोलंबेच्या विरुद्ध निर्णायक क्षणाला डॉट बॉल पर्सेंटेज इथे वाढवावी लागेल आणि तेच कार्य करत असताना बॉलर आकाश चांगली बॉलिंग या मॅच मध्ये. या वेळेला फटका फसला बॉल वेत फिल्डर टीम मधून जज करतो वाट इज लॉंग ऑफच्या दरम्यान, बट बॉल त्याच्यापासून थोडासा दूर ग्राउंडिंग होतोय आणि तोपर्यंत एकूण अंकित होत आहेत, त्या म्हणजेच 2 धावा. सहजतेनं या 2 धावा इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन आतिश आणि बॅट्समन सागर 2 धाब्याच्या साथीनं संघ पुढे सरकलाय. तो म्हणजे जयशंकर चांदई यांनी टीमची टोटल स्कोर कार्डवरती सद्यस्थितीला पाहायला मिळते 4 विकेटच्या नुकसानामध्ये 57 रन. स्टील 1 टू गो. पहिल्या इनिंगचा जुनी लास्ट बॉल शिल्लक. सागर कोलंबे 11 बॉलमध्ये 21 धाबेची अनबिटन इनिंग आतापर्यंत या मॅच मध्ये सांभाळत असताना मिडल ऑर्डरला चांगली बॅटिंग त्यानं केली आहे. शेवटच्या बॉलवरती विषयमध्ये फटका इथे फसला. वाडिश लॉंगॉनला कॅच ड्रॉप झाली आहे. टायमिंग जुळलं नव्हतं या स्ट्रोक वरती. 3ऱ्या रनसाठी कॉल दिलाय आतिशनं. थ्रो थोडासा वाईट गेला आणि 3ऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाजाला व्हावं लागतं धावबाद. एकूण 2 रन या बॉलवरती ऍड होतील टीमच्या अकाउंटमध्ये आणि त्याचबरोबर 1 विकेट देखील इथे काउंट केली जाईल. अखेर 5 षटकांचं हे पहिलं सत्र इथे समाप्त झालं आणि 5 ओव्हरची अंती. टॉस जिंकल्यानंतर जयशंकर चांदई टीमनं स्कोर कार्डवरती रन बनवलेले आहेत 59. विकेट त्यांनी गमावलेत 5 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये सद्यस्थितीला इथे टार्गेट त्यांच्या समोर ठेवण्यात आलं ते म्हणजेच 12.00 सरासरीने 60 धाबेचं आणि हे 60 धाबेचं लक्ष कशा प्रकारे मैदानामध्ये गाठेल टीम शिवशक्ती कोशिंबी या ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोनवरती. जो स्वीट हाऊस ऑफ शापूर ढोलखाम सन्माननीय रमेश महाराज शिंदे सर यांचा आवाज. धन्यवाद. वालशीन टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर गोटीकर बी टीम कॅप्टन टॉस का बॉक्स कक्षामध्ये आपण त्वरित रिपोर्टिंग करायचं टॉस करता. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला रिक्वेस्ट आहे
हॅलो. थँक्यू सो मच दीपकजी बिराडे. अतिशय दर्जेदार समालोचन आपण ऐकतात. स्पर्धा जेवढ्या दर्जाची आहे तेवढंच महत्त्वपूर्ण समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलं जातंय. थँक्यू सो मच दीपकजी बिराडे. थँक्यू. चांदे आणि कोशिंबी या दोन संघाच्या दरम्यान ही महत्त्वपूर्ण लढत आहे. प्रथम बॅटिंग करत असताना चांदई संघाची धावसंख्या धावपलकावर तब्बल 59 धाबा आणि विजयासाठी 5 षटक 60 धावांची गरज असेल कोशिंबी संघाला. आपण बघू शकाल दुपारचं ऊन या ठिकाणी आहे, परंतु या तापलेल्या उन्हामध्ये सुद्धा आम्हाला आमचं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. हे सांगण्यासाठी दोन खेळाडू अर्थातच कोशिंबी संघाचा टायगर त्रिशूल ठाकरे आणि त्याच्या समवेत फलंदाज खेळपट्टीकडे जाताना पाहायला मिळतोय. सूरज तेजस, त्रिशूल ठाकरे आणि तेजस अर्थातच टायगर आणि तेजस हे दोन फलंदाज मंद मंद पावलांनी पुन्हा एकदा खेळपट्टीकडे पोहोचताना पाहायला मिळतील. 59 धावांची पुंजी मी तर म्हणेन जमा केलेली आहे आणि आज 59 धावा एक चांगला फायटिंग स्कोर असेल. विजयाची खात्री देणारा कोणताही स्कोर क्रिकेटमध्ये सांगितला जात नाही, परंतु ज्या पद्धतीने छत्री आम्हाला पावसामध्ये उभं राहण्याचं सामर्थ्य देते ना, त्याच पद्धतीने या 59 धावा आम्हाला ही फायटिंग स्कोर आणि ही मॅच खेळण्यासाठी एक चांगल्या प्रकारे खात्री देईल. हे सांगत असताना चांदई संघ पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं षटक चांदई संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. चांदई संघाचा गोलंदाज अतिश. नेक्स्ट मॅच वालशिन आणि आई गावदेवी गोटेकर बी या दोन संघाच्या दरम्यान खूप मोठी लढत आम्हाला पाहायला मिळेल. मी तर म्हणेन शहापूर तालुक्यातून प्रवास करून आलेला संघ दोन्हीनं आपलं अधिराज्य गाजवलंय. आई गावदेवी गोटेकर बी संघाचा. तत्पूर्वी जाऊ आपण या मॅचकडे. चांदई आणि कोशिंबी या दोन संघाच्या दरम्यान खूप मोठी लढत पाहायला मिळेल. 59 धावा आणि विजयासाठी 60 धावांची गरज असलेल्या मॅचमध्ये शिवशक्ती कोशिंबी संघाला, शिवशक्ती कोशिंबी संघाचा टायगर, कोशिंबी संघाचा वाघ स्ट्रायकिंग एंडवर तेजस त्रिशूल ठाकरे पहिला बॉल फेस करेल. वैयक्तिक पहिलं षटक. मॅचला सुरुवात. गोलंदाज तयार अतिश मॅन फ्रॉम चांदई. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन टायगर. हाच वाघ या ठिकाणी डरकाळ्या फोडेल का? कारण जंगलामध्ये मित्रांनो निवडणुका होत नसतात, तिथं तुम्हाला स्वतःचं राज्यसिंहासन तयार करायचं असतं. पहिलाच बॉल. यावेळेस ऑफ ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न. एक लिडिंग गेज लागली गेली आणि यावेळेस मात्र पॉईंटच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. इनफिल्डमध्ये इजाबती मार्क. ह्या एका धावेने टायगर संघाचा अकाउंट ओपन करतोय. 1-1 धाव या मॅचमध्ये महत्वाची असेल, कारण तब्बल 30 चेंडू आणि 60 धावा. सरासरीचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 12ची सरासरी गाठायची. या मॅचमध्ये शिवशक्ती कोशिंबी संघाला चांगला चेंडू हाताळला. तेजसने पहिला चेंडूवर 1 धाव खर्च केली. यावेळेस पुन्हा एकदा लेन बॉलचं रूपांतर फुल टॉसमध्ये झालं होतं. तत्पूर्वी हलकीशी कट पाहायला मिळते. नक्कीच ऑफ ड्राईव्ह सातत्याने सजवले जात आहेत. तत्पूर्वी 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सातत्याने धावांची भूक आणि धावांची तहान वाढलेली असताना या मॅचमध्ये धावा येणं कोशिंबी संघासाठी महत्त्वाचं असेल आणि प्रतिस्पर्धी संघ चांदई संघासाठी विकेट घेणं या मॅचमध्ये महत्त्वाचं असेल. जो जिता वही सिकंदर होण्याचा मान सन्मान तुम्हाला मिळवायचा असेल तर मात्र घाबरून जमणार नाही. डर के आगे जीत आहे. यावेळी शॉर्टअप गुडलेन शॉर्टअप पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. दुसऱ्या चेंडूवर धाव आली होती, त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर विकेट. ब्रेक थ्रूची गरज. आधीच कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी, आधीच कठीण परिस्थिती आणि त्यामध्ये हा येतोय लॉकडाऊन. आपण जाऊया मॅचकडे. फलंदाज होईल बाद. पहिला झटका लागताना शिवशक्ती कोशिंबी संघाला. फलंदाज सूरज. बॅक टू द पवेलियन. पहिला मोठा मासा गळा लागतोय. डीजे
असं आणखी एक चांगला चेंडू फुलटॉस बॉल होता. यावेळेस आणखी एक हाफ ट्रॅकर बॉल होता. आपण बघू शकाल थोडेसे शफल होत आहेत फलंदाज. आणि ही पद्धत मी तर म्हणेन ब्रँड ऑफ महाराष्ट्र कृष्णा सातपुते यांनी सगळ्यांना शिकवली की काय. आमच्यासमोर क्रिकेटमध्ये अनेक प्रकारचे आदर्श आहेत. ऑफ स्टंपवर शफल होणं, फाईन लेगला फटका खेळणं, परंतु सोनाराने कान टोचावे असं म्हटलं जातं. परंतु यावेळेस प्रत्येकाने कान टोचण्याची परंपरा चालू केली आणि त्याच्यात मात्र इम्प्रोव्हायझेशन दाखवतात फलंदाज. यशस्वी सुद्धा होत आहेत. आणखी एक चांगला चेंडू यावेळेस मात्र टाकला गेलाय. 5 चेंडू फेकून झाले. 6 धावा शिवशक्ती कोशिंबी संघाच्या धावफलकावर. हो हो हो, क्रिकेटचा क्लास ऑफ ड्राईव्ह आपण बघू शकाल. ऑन द राईज खेळायचा होता फलंदाज टायगरला, परंतु अजूनपर्यंत टायगर शांत आहे. जणू काही झोप घेतो कुंभकर्णाची. परंतु एकदा का कुंभकर्ण जागा झाला तर मात्र विध्वंस. टायगर जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत धावफलक शांत राहील. आणि एकदा का टायगर डरकाऱ्या फोडायला लागला तर मात्र धावफलकावर धावा येतील. अर्थातच त्रिशूल ठाकरे मानफ्राम शिवशक्ती कोशिंबी जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत डगाऊट अपेक्षा करेल की धावा येणं महत्त्वाचं आहे. आणि अजूनपर्यंत धावा कमी आहेत. 7 धावा धावफलकावर बनवायच्या आहेत. ते 24 चेंडूमध्ये अजूनही 53 धावा. यस, 52 धावांची खेळी अजूनही साकारायची आहे. 24 चेंडू 52 धावा. संघर्ष तर वाढलाय. सरासरीचा विचार केला तर यापूर्वी 12ची सरासरी आणि आतापर्यंत 13ची सरासरी गाठावी लागेल या मॅचमध्ये. शिवशक्ती कोशिंबी संघाला नावाप्रमाणे बादल या ठिकाणी आणावं लागेल. आणि त्या पद्धतीने तुम्ही ट्रेडमार्क करून जर चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवले तर तुम्ही 24 चेंडूमध्ये 53 धावा सहजगत्या बनवाल. इम्पॉसिबल सेज आय एम ऑलवेज पॉसिबल. सातत्याने अशक्य शक्य गोष्ट तुम्हाला करावी लागेल. कोशिंबी संघ आतापर्यंत धावसंख्येची 7 धावा, 1 विकेट लवकरात लवकर गमावली कोशिंबी संघाने. परंतु टायगर आणि निकेश हे 2 फलंदाज कोशिंबी संघाच्या वतीनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. परंतु गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हाताळली चांदोई संघाने. संघाचा कर्णधार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कोणाला घेऊन आला हे मात्र बघावं लागेल. ऋतिक गोलंदाजी मार्क तयार. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी ऋतिकला बोलावलंय. परंतु बघूया हे पाचारण योग्य असेल की अयोग्य असेल. कारण ज्या वेळेला आमची एंट्री रॉयल होते ना, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, हे करावं लागेल ऋतिकला. हा प्रकार बॉल होता. यावेळेस मात्र फ्लिक अँड पूल चेंडू निघून जाईल. डीप पाय लेग, लॉंग लेग सीम आले शाबार. टायगर झोपेतून जागा झाला की काय. आणि यावेळेस मात्र येतो टायगरच्या बॅटमध्ये दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर नंदन करणारा हेवन क्वालिटीचा डाबल च्यवनप्राश चौकार. नक्कीच टायगर सांगत असताना पहिले विश्वास करो फिर इस्तेमाल करो. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही, त्यानंतर टायगर जागा झालाय. आणि एकदा का टायगर जागा झाला तर जबडा तुम्हाला माहित आहे. यावेळेस टायगर संकटामध्ये अडकलाय. सापळा रचला आणि या सापळ्यामध्ये टायगर अडकला. आत्ता मात्र डरकाळी शांत, वादळानंतरची भयानक शांतता डगआउटमध्ये पाहायला मिळेल. टायगर अर्थात त्रिशूल ठाकरे बॅक टू द पवेलियन. तो थांबवण्याचं काम गोलंदाजने केलंय. टायगरला बाद केलं. डगआउटमध्ये शांतता. नवीन फलंदाज पोहोचला आणि पोहोचता क्षणी पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला लागला. आतापर्यंत आपण विकेट बघू शकाल स्क्रीनवर आणि धावफलकावर. धावा मात्र कमी. आणि यावेळेस मात्र दुधाचं मंथन कराल तेव्हा मोती मिळतील. दुधाची घुसळण कराल तेव्हा तूप मिळेल. आणि क्रिकेटमध्ये प्रयत्न कराल तेव्हा यशस्वी व्हाल. यशस्वी उगाच तुम्ही होणार नाही. नशा करावी लागेल मेहनतीचं. रोग होईल तो फक्त यशाचा. आयुष्य पारिजातकाचं लाभलं तरी चालेल. उधळायचा फक्त आणि फक्त सुगंधच. यावेळेस आम्हाला यश हवं आहे. त्यामुळे आम्हाला कीर्तीचा डंका वाजवावा लागेल. 12 चेंडू 43 धावांची गरज. 4थ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज तयार. हो हो वैभव. यावेळेस लाईन खराब होती. आउट ऑफ द ऑफ स्टंप हा चेंडू पिचिंग झाला. त्यानंतर विकेट किपरला बीट करून चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण केलं. विकेट किपरनं जबाबदारी घेतली. स्वतःहून जातीने पुढे झाले. रन्स मिळतील 2. समीकरण बनलंय. 12 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. शिवशक्ती कोशिंबी संघाला 12 चेंडू 41 धावा. मॅच मी तर म्हणेन आता मात्र 80% ही चांदोई संघाच्या खात्यामध्ये असेल आणि 20% मात्र शिवशक्ती कोशिंबी संघाच्या खात्यामध्ये. परंतु मॅच अजूनही संपली नाही. कोणता क्षण सांगून जाईल ही मॅच कोण जिंकेल. प्रत्येक मुवमेंट ही क्रुशियल मुवमेंट बनत चाललेली आहे.
नक्की चांगले चेंडू फेकले जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू नाही तर आगीचे गोळे फेकले जात आहेत आणि या आगीच्या गोळ्यामध्ये चटके सहन करावे लागत आहेत शिवशक्ती कोशिंबी संघाला. फिल्डिंग डेस्टिनेशनमध्ये तुम्ही बदल करत असाल तर वेळ कमी घ्या मित्रांनो, मॅच लगेचच सुरुवात करायची आहे. एक महत्त्वपूर्ण सामना आमच्या डोळ्यासमोर येईल. वालशीन आणि आई गौतमी गोटेकर बी. बिग फाईट, तगडा मुकाबला, एक चांगलं बॅटल या ठिकाणी पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा खोलबट टप्प्याचा चेंडू होता. सातत्याने यॉर्कर बॉल फेकले जात आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर मी तर म्हणेन युवराज सिंगला माहिती आहे. या प्रश्नाचं उत्तर ख्रिस गिलला माहिती आहे. याच प्रश्नाचं उत्तर हर्षल गिलला माहिती आहे आणि या प्रश्नाचं उत्तर विराट कोहलीला माहिती आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं असेल तर सातत्याने टेनिस क्रिकेट जगतामध्ये तुम्ही कृष्णा सातपुतेला विचारू शकाल. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इजाज कुरेशीला प्रश्न विचारू शकाल, कारण त्या खेळाडूंकडे या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे. या प्रश्नाचं उत्तर जयेश मोरे नावाच्या वादळी खेळीला माहीत आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थाने जितू चव्हाण नावाच्या एका खेळाडूला माहीत आहे. या प्रश्नाचं उत्तर आम्ही टेनिस क्रिकेट जगतामध्ये शहापूर तालुक्यातील बाली नावाचा एक वादळी खेळाडू आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर अर्जुन बांगरकडे आहे. या प्रश्नाचं उत्तर अतिश भांडेंकडे आहे. या प्रश्नाचं उत्तर देणारे खेळाडू आज आमच्या नजरेमध्ये भरलेले आहेत. हे मित्रांनो दिले क्रिकेटनं, फक्त तुमची इमेज आणि तुमची ओळख क्रिकेटनं दिले. या वेळेस लापते ड्राईव्ह आडव्या बाटने खेळ आहे. लांब आपला डीपमध्ये क्षेत्ररक्षक, एक डाली कॅच, कठीण झेल होता, सोपा केला आणि हा सोपा केला झेल अतिशय कलात्मक रीतीने पकडला गेला. 1 मोर विकेट डाऊन, विकेटवर विकेट. शिवशक्ती कोशिंबी संघ जाळ्यामध्ये अडकले. खून गाठ बांधलेली गेली आहे आणि गाठ एवढी काही घट्ट झाले, सुटता सुटेनासे झाले आहे. रात्र कमी, सोंगे मात्र फार. नक्कीच्या लग्नाला 1760 वेगणे आणि आत्ता मात्र पडझड पाहायला मिळते शिवशक्ती कोशिंबी संघाची. याचं कारण टायगरला वाद केलं, पहिलं बटन तुटलं, शर्टचं बटन चांगलं लागणार नाही. वेल बिगनीज हाफ डन आम्ही म्हणतो, टायगर बाद झाला. त्यावर मात्र मनोवैज्ञानिक दबाव आणि या दबावाखाली शिवशक्ती कोशिंबी संघाच्या विकेटवर विकेटचा सडा या मॅचमध्ये पडताना पाहायला मिळतोय. फलंदाज होईल बाद आणि यावेळेस मात्र गोलंदाजाच्या मनावर होईल हर्ष. कॉन्फिडन्स लेवल मात्र खूप वाढली गेली. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणतात, जर तुमच्यामध्ये आत्मबल असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला मरण नाही, तुम्हाला भीती नाही. यावेळेस कॉन्फिडन्स लेवल, आत्मबल वाढलं असावं चांदई संघाच्या गोलंदाजाचं. काय गोलंदाजी चालू आहे. येणारे 9 चेंडू आणि शिवशक्ती कोशिंबी संघाला तब्बल 40 धावांची गरज. ओ हो हो, स्विंग अँड मिस. यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड. जणू काही डावा स्टंप नाराज झाला आणि डाव्या स्टंपने मात्र केलेली ही आत्महत्या. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. 5वा झटका, यावेळेस 6वा झटका लागताना शिवशक्ती कोशिंबी संघाला सातत्याने विकेटवर विकेट. धावा पाहायला मिळत नाही, विकेट पाहायला मिळत आहेत. धावा कमी, विकेट जास्त. आतापर्यंत शिवशक्ती कोशिंबी संघाच्या 20 धावा आणि 6वा गडी पूर्णपणे बाद. कोलॅप्स होताना पाहायला मिळेल संपूर्ण बॅटिंग ऑर्डर. स्टार्टअप पाहायला मिळणार नाही. येणाऱ्या टॅलेंटर्सवर मात्र खूप मोठा दबाव शिवशक्ती कोशिंबी संघ. टॅलेंटर्स विचार करत असतील की यावेळेस मात्र राजा चालला नाही तर वजीर चालेल का, आणि वजीर चालला नाही तर सोंगटी चालेल का. कधी कधी सोंगटी सुद्धा राजाला पराभूत करते, परंतु ती चाल महत्वाची आहे. तुम्ही चाल कोणत्या दिशेला करता ती दिशा महत्वाची आहे. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी शिवशक्ती कोशिंबी संघाला तब्बल 40 धावांची गरज. भिवंडीच्या भाषेत म्हणायचं झालं तर 7 षटकार मारावे लागतील. 8 चेंडू आणि 7 षटकार. सामना तसा बघायला गेला तर सोपा आहे आणि खऱ्या अर्थानं अभ्यास करून बघायला गेला तर अतिशय अवघड झालाय शिवशक्ती कोशिंबी संघासाठी. यावेळेस वाईट यॉर्कर होता, नक्कीच जणू काही बॅट जमिनीला ब्रश झाली, आवाज आला कानावर. चेंडू मात्र खूप उशिराने निघून झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेळानंतर चेंडू निघून गेलाय कव्हर स्वीपर डीप पॉइंट मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येईल नशिबाचा चौकार. शिवशक्ती कोशिंबी संघ धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. धाव बलकावर 24 धावा. आत्ता मात्र येणारे 7 चेंडू आणि 36 धावांची गरज. यस, खेळाडूचं आम्ही कौतुक करू. फक्त वय वर्ष 14. क्या बात आहे मित्रांनो. आम्ही म्हणतो ना की 16 वर्ष धोक्याचं, पण आज 14व्या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट जगतामध्ये एवढा चांगला क्रिकेट खेळणं इम्पॉसिबल, अशक्य असतं. परंतु आज फलंदाज पंकज आणि अक्षय हे 2 फलंदाज दाखवत असताना पंकज 14 वर्षाचा खेळाडू. 14 वर्षाच्या खेळाडूला कधी कधी एक वाक्य व्यवस्थित म्हणता येत नाही, परंतु आज बॅट घेऊन स्वतःच्या खांद्यावर जणू काही तलवारीची जबाबदारी आणि वयाच्या 16 वर्षी जबाबदारी घेतली होती छत्रपती शिवरायांनी की उर्वरित सगळं आयुष्य हिंदवी स्वराज्यासाठी जगेल.
वयाच्या 90व्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात शंभूराजाने औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून त्याला फटकारावं आणि आज 14 वर्षाच्या पंकजने बाट ही जबाबदारी घेऊन खेळपट्टीवर जावं, ही गोष्ट शिवशक्ती कोशिंबी संघासाठी अतिशय आदरपूर्वक असेल की 14 वर्षाचा खेळाडू खेळतोय. परंतु या 14 वर्षाच्या खेळाडूला मी तर म्हणेन शिवशक्ती कोशिंबी संघाने अभिमन्यूला चक्रव्यूहात पाठवलंय आणि ते चक्रव्यूह भेदता येणार नाही. याचं कारण आहे 6 चेंडू आणि 36 धाबा. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारावे लागतील. चक्रव्यूहात घुसणं माहिती आहे, परंतु तो चक्रव्यूह भेदणं माहिती नाही आहे. त्यासाठी परिपूर्ण आणि परिपक्वतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. यावेळेस वाईट बॉल आहे की काय चेक करावं लागेल. या सिरीज वाईट बॉल, 1 धाव मिळेल. येणारे 6 चेंडू आणि शिवशक्ती कोशिंबी संघाला तब्बल 35 धावांची गरज या मॅचमध्ये. बराडे सर असं म्हटलं जातं की कोंबड्याला पकडावं आणि शेवटच्या क्षणाला पाणी पाजावं आणि त्यानंतर मात्र संपूर्ण सुरा त्या कोंबड्याच्या मानेवर आणावा. त्या पद्धतीने अवस्था पाहायला मिळते. काय होईल या मॅचमध्ये? संकट संकट आणि संकट. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परफेक्ट वाईड यॉर्कर. काय चेंडू हाताळला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. टप्पा योग्य आहे. चंद्रकांत शेट्टी सर म्हणतात की गोलंदाजाचा टप्पा अचूक असेल ना तर तो जगाच्या कोणत्याही खेळपट्टीवर आपला अधिराज्य गाजवू शकतो आणि आज हे अधिराज्य गाजवलं जात आहे चांदई संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. मान सुद्धा वर डोकावून दिली नाही आहे. शिवशक्ती कोशिंबी संघाला हाफ ट्रॅकर बॉल, चेंडू पडल्यानंतर बाहून झाला आणि यावेळेस मात्र कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. काय चेंडू हाताळला जातोय, जागा निवडली गेली, शॉट ऑफ गुड लेंथ आणि यावेळेस मात्र चेंडू रिलीज केल्यानंतर चेंडू बाहून झाला. फलंदाजाला अपेक्षेप्रमाणे उसळी घेतली नाही. मी तर म्हणेन डोक्याच्या वरून निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये क्लोज विकेट घेऊन पाहायला मिळते. पाय सुद्धा हलू द्यायचा नाहीये, टॉप अँड क्रीज सोडू द्यायचा नाहीये, हे विकेट किपर सांगत असताना यावेळेस शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न झालाय. तत्पूर्वी एकच सिंगल धाव काढली गेली. जणू काय हा सामना गमावलाय शिवशक्ती कोशिंबी संघानं आणि या सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली चांदई संघानं. काही गोलंदाजी केली. ज्या क्षणाला टर्निंग पॉईंट ठरला गेला टायगरला केलं बाद आणि टायगरला बाद केल्यानंतर मात्र संकटांवर संकट येत गेली. सातत्याने पडझण पाहायला मिळाली या मॅचमध्ये आणि त्यानंतर कोशिंबी संघ जणू काही नांग्या पूर्णपणे तोडल्या गेल्या. या मॅचमध्ये शिवशक्ती कोशिंबी संघाच्या बागफुटवर ढकलला गेला. शिवशक्ती कोशिंबी संघ मनसुबे पूर्णपणे उधळून लावले. या मॅचमध्ये एक टार्गेट होतं, ते टार्गेट म्हणजे फक्त आणि फक्त त्रिशूल ठाकरे टायगर आणि टायगरच्या डरकाळ्या बंद केल्या. पूर्णपणे जंगल हादरवून सोडलं. निवडणुका नाही आहेत, स्वतःचं राजसिंहासन स्वतः तयार केलं या मॅचमध्ये चांदई संघानं. कारण चांदई संघाला माहित होतं स्वतःचा रस्ता स्वतः तयार करायचा. जर आपल्याला रस्ता सापडत नसेल तर यावेळेस काही प्रश्न सोडून सुटले नाही तर खऱ्या अर्थानं सोडून दिल्याने सुटले नाही तर सोडून सुटले. हे प्रश्न होते 58 रनांचं, 59 धावांचं आणि 60 धावांचा प्रश्न तो प्रश्नच राहिला. अनुत्तरित गोष्ट राहिली गेली आणि तब्बल 60 धावांचं आव्हान असताना फक्त कोशिंबी संघ 27 धावा आतापर्यंत धावफलकावर. विकेट गमावल्या 6. यावेळेस षटक संपलं, मॅच फिनिश झाली. अभिमानाने पुन्हा एकदा या मॅचमध्ये चांदई संघाने रोवला